श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात, बाळा, हा संदेश तुला योगायोगाने मिळालेला नाही. तू हा आवाज ऐकतोयस कारण तू ऐकणं आवश्यक आहे. तुझ्या आयुष्यात पुढचे 21 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. तू कदाचित सध्या गोंधळात आहेस. तुझ्या मनात हजारो प्रश्न चालू आहेत. कधी कधी तुला वाटतंय तू खूप प्रयत्न केलेत पण तुला अपेक्षित यश मिळत नाही. तुझ्या मनात थकवा आहे, एकटेपणा आहे आणि एक भीती आहे की पुढे काय होईल. पण बाळा, आज मी तुला सांगायला आलोय, पुढचे 21 दिवस तुझ्या आयुष्याला दिशा देणारे आहेत. हे 21 दिवस तुझ्या कर्माची परीक्षा घेणार आहेत, तुझ्या संयमाची परीक्षा घेणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुझ्या विश्वासाची परीक्षा घेणार आहेत. तुला कदाचित लक्षात आलं असेल, गेल्या काही दिवसांपासून तुझ्या आयुष्यात काही गोष्टी बदलायला लागल्या आहेत. लोकांचे वागणे बदलले. तुझ्या मनात अचानक जुन्या आठवणी येतात. तू शांत बसलास तरी मन खूप विचार करतंय. हे सगळं साधं नाही, हे संकेत आहेत. विश्व तुला एका मोठ्या बदलासाठी तयार करतंय. बाळा, पुढच्या 21 दिवसात तुला काही गोष्टी घडताना दिसतील. कधी कधी अचानक एखादी संधी येईल, कधी अचानक एखादी अडचण येईल, कधी तुला काही लोक सोडून जातील आणि कधी काही नवीन लोक तुझ्या आयुष्यात येतील. तू घाबरू नकोस, कारण प्रत्येक बदलामागे एक कारण असतं. पुढच्या 21 दिवसात तू एक गोष्ट लक्षात ठेव, कोणावरही राग धरू नकोस, कोणाचाही द्वेष करू नकोस, कारण राग तुझी शक्ती कमी करतो आणि क्षमा तुझे नशीब बलवान करते. बाळा, पुढचे 21 दिवस तुझ्यासाठी कर्मशुद्धीचे दिवस आहेत. तू बोललेले प्रत्येक शब्द खरे असेल, तू केलेली प्रत्येक कामाला वजन असेल, तू घेतलेला प्रत्येक निर्णय खूप विलक्षण आणि तुझ्या भविष्याला आकार देईल. पुढच्या 21 दिवसात जर तू कोणाला मदत केलीस तर विश्व तुला दुप्पट मदत करेल. जर तू कोणाला दुखवलंस, डोक्यावर पाप घेतलंस, तर त्याचं दुःख तुझ्या मार्गात अडथळा बनू शकतं. बाळा, तुला कदाचित वाटेल तुझे नशीब माझ्या विरोधात आहे, पण सत्य वेगळंच आहे. तुझं नशीब सध्या तयार होतंय. जसं सोनं तयार होताना आग सहन करतं, तसंच तुझं आयुष्य सध्या कठीण टप्प्यातून जातंय. पुढच्या 21 दिवसात तू एक साधा नियम पाळ. सकाळी उठल्यावर मनापासून प्रार्थना कर आणि रात्री झोपताना तुझ्या दिवसासाठी कृतज्ञता व्यक्त कर. हे साधं वाटेल पण यामध्ये प्रचंड शक्ती आहे. बाळा, पुढच्या 21 दिवसात तुझ्या घरात ऊर्जा बदलायला लागेल. तुला अचानक शांत वाटेल किंवा कधी कधी अनोळखी अस्वस्थ जाणवेल. घाबरू नकोस, कारण बदल आधी मनात सुरू होतो आणि नंतर आयुष्यात दिसतो. तुला अजून एक इशारा देतो. पुढच्या 21 दिवसात तू कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नकोस, पण कोणावरही संशय घेऊ नकोस, कारण तुझं अंतरंग कधीच चुकीचे मार्गदर्शन करत नाही. बाळा, तुझ्या आयुष्यात खूप मोठं यश येण्याआधी विश्व तुला शांत बनवत आहे, कारण मोठं यश सांभाळण्यासाठी मोठं मन लागतं आणि तुझं मन तयार होते. पुढचे 21 दिवस तू स्वतःला दोष देणं थांबव. भूतकाळ विसर, कारण जे घडलं ते तुझ्या शिक्षणासाठी होतं आणि जे होणार आहे ते तुझ्या आनंदासाठी असेल. आणि म्हणूनच मंडळी, तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या जीवनामध्ये सुखाचा बरसात व्हावी, सुख आनंद यावे, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळावे, प्रत्येक संकटातून सुटका व्हावी, तर हा एक मंत्र संपूर्ण ऐका. स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल.
ही डिजिटल सेवा आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत। जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता। पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते। आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे। जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता। हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील। लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे। ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे। तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल। तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे। जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे। आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा। कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल। पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते। म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा। आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा। जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद। खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा। तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा। जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो। तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते। तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते। त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा। इथे कोणी कोणाला जज करत नाही, आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत। तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो। तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे। तो मंत्र असा आहे: ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। 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 ओम
परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः।
ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः।